जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत। आज दिनांक 15 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने जत पंचायतीसमोर विविध मागण्यांसंदर्भात घंटानाद आंदोलन करण्यात आले। आमच्यासाठी ज्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत, पंचायत समिती शिक्षण विभागातील अधिकारी असतील, त्यातले काही शिक्षण विभागातले आस्थापना सांभाळणारी मंडळी असतील, त्यांचं कामच आहे की आमचे जे आस्थापनाविषयक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत। परंतु दुर्दैवाने आज या ठिकाणी अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित ठेवले जातात आणि ते जाणीवपूर्वक ठेवले जातात असं माझं मत आहे। ते राहत नाहीत आणि ठराविक लोक काय त्यांच्याकडे जादू आहे काय समजत नाही, त्यांचं मात्र एका दिवसात मंजूर होतंय आणि जो बिचारा ढाणे साहेब शाळेत बसून शिकवतोय आणि प्रामाणिक काम करतोय त्याचं मात्र 3-3 वर्ष बिल मंजूर होत नाही। म्हणजे खऱ्याच्या आईला पांडुरंग म्हणतात तशी परिस्थिती इथं झालेली आणि ही कधीच तुम्हाला पंचायत समितीत दिसलेले चेहरे नसतील, ते आज इथं रस्त्यावर आलेले आहेत आणि ठराविक माणसं जी दलाली आणि एजंटगिरी इथं पंचायत समितीमध्ये चालू आहे, ती दलाली आणि एजंटगिरी मित्रांनो तुम्हाला मला मोडून काढायची आहे ठिकाणी आणि कुणीही कुठलीही भीती बाळगायची गरज नाही। आज संविधान वाचलं पाहिजे म्हणतोय आपण, सगळ्या ताकदीने सांगतोय आणि इथं जर कोण आपल्याला दरडावून सांगत असेल की तो पर जिल्ह्यातला आहे, तो अमक्यातला आहे, तर ह्या गोष्टी अजिबात इथं चालणार नाही। ते ठणकावून या जत पंचायत समितीच्या समोर आपण सांगू, कारण आम्ही या भारताचे नागरिक आहोत हे आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्याला जर घडवत असेल, उद्याचा नागरिक आमच्या शाळेत शिकणारा मग कसा घडेल जर आम्ही आम्हाला एखादा अधिकारी तू पर जिल्ह्यातला आणि तुला बघतो मग कसा आंदोलनाला येतो म्हणत असेल तर अशा अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्याला उघड्यावर पाडावं लागेल।